नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. बघा, सगळ्याच कॅप राऊंडसाठी ओके, इथून कॅप राऊंड 3 झाला, कॅप राऊंड 4 झाला, त्यानंतर स्पॉट राऊंड झाला. या सर्वच राऊंडसाठी जे काही ARC सेंटरवर जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन राहते, यामध्ये काय चेंजेस तुम्हाला करता येते. ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्या मनात नाही घेत आहे. ओके, जो काही आपला ऑफिशियल ब्राउचर आहे, ठीक आहे, दिस इज ऑफिशियल ब्राउचर आणि मी ब्लू कलरनी हायलाईट केलेलं आहे. बघा, द कॅन्डिडेट शॅल बी एंटायटल टू रेक्टिफाय द फॉलोइंग एरर्स इन द ॲप्लिकेशन फॉर्म ॲट द टाइम ऑफ स्क्रुटिनिटी द डॉक्युमेंट्स ॲट द ARC. म्हणजे तुम्ही ARC सेंटरला, ARC सेंटर म्हणजे काय, एखादं कॉलेज, त्या कॉलेजनं समजा त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला तुमची जी काही ॲडमिशन ती फायनल करायला लागते. त्यांना मग म्हणजे त्यांच्या पोर्टलवरनं, त्या कॉलेजच्या लॉग इनवरनं तुमची ॲडमिशन ती फायनल सांगतात CET सेलवाल्यांना किंवा या विद्यार्थ्याची फायनल झालेली ॲडमिशन. तर अशा कॉलेजच्या सेंटर्सवर, ठीक आहे, जिथे तुम्हाला स्क्रुटिनिटी करावासाठी जावं लागते, तर तिथे तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काय चेंजेस करता येते. ओके, कॅप राऊंड 3साठी म्हणा, 4साठी म्हणा, सगळ्याच राऊंडसाठी या गोष्टी तुम्हाला करायच्या. ठीक आहे, बघा, हे ब्लू कलरनं मी पूर्ण हायलाईट जे केलेला, हा जो काही पूर्ण मॅटर आहे बघा 75 पेजवरचा, ठीक आहे, हा पूर्ण मॅटर मी एका PDF मध्ये घेतलेला आहे. ठीक आहे, आणि इथे मी एक एक तुम्हाला चेंजेस, असे 11 चेंजेस आहे. 11 चेंजेस तुम्हाला मी सांगणार आहे. बघा, पहिला चेंज आहे चेंज ऑफ जेंडर, मेल टू फिमेल किंवा फिमेल टू वाईस वर्सा. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चुकीनं झालेल्या गोष्टी राहतात. ओके, तर म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी हा बदल तुम्हाला तिथे करता येईल. ठीक आहे, एखाद्या उमेदवाराने चुकीने समजा मेल ऐवजी फिमेल किंवा सिलेक्ट केलं असेल किंवा फिमेल ऐवजी मेल सिलेक्ट केलं असेल, तर हा चेंज त्याला त्या सेंटरवर करता येईल. पहिला बदल झाला. ठीक आहे, आफ्टर दॅट बघा, एरर्स इन मार्क एंट्री एक्झामिनेशन किंवा CET मधील मार्क्स रॉंगली जर एंटर झाले असल्यास उमेदवाराने त्याची 10वीची म्हणा, त्याची 12वीची म्हणा. ओके, आता ग्रॅज्युएशन तर तुम्हाला राहतच नाही. ठीक आहे, आता तुम्ही ग्रॅज्युएशनसाठीच करणार आहे ना. ठीक आहे, हे PG वाल्यांसाठी राहते हा नियम, म्हणजे जे विद्यार्थी समजा MBA वगैरे जे काय करते त्यांच्यासाठी. ठीक आहे, CET मार्क्स जर चुकीने टाकले असल्यास ARCच्या वेळी तुम्हाला करेक्ट करता येईल. ठीक आहे, परंतु लक्षात ठेवा, जर मार्क्स वाढले असेल तर मेरिट नंबर रँकिंगमध्ये बदल होऊ शकत नाही. याचं लक्षात, जे काही तुम्हाला तिथं आले, तुमच्या चुकीमुळे तुम्ही जो काही मेरिट लिस्ट राहणार आहे, ठीक आहे, तुम्ही जो काही मेरिट लिस्ट बघला आहे समजा, त्या मेरिट लिस्टमध्ये तुमची चुकी नाही झालेली आहे ना, ती त्या मेरिट लिस्ट त्यांनी अपलोड केलेलं आहे. तुमच्याकडनं जर काही चुकीचे जर अपलोड झाले सर, तर त्याच्यामुळे मेरिट लिस्टमध्ये त्याच्या काही बदल होणार नाही, तुमच्या रँकमध्ये काही बदल होऊ शकत नाही. ओके, म्हणजेच कॅन्डिडेटची जी काही पोझिशन मेरिट लिस्टमध्ये आहे जसंच्या तसं राहील ॲज इट इज. ठीक आहे, हा झाला सेकंड बदल. ठीक आहे, आफ्टर दॅट कास्ट सबकास्ट कॅटेगरी एरर. बघा, जात उपजात किंवा रिझर्व कॅटेगरी लिहिताना जर मिस्टेक झाली असेल तर ARCच्या वेळी दुरुस्त करता येईल. ठीक आहे, बघा, इम्पॉर्टंट रूल्स. बघा, जनरल टू रिझर्वमध्ये चेंज होणार नाही. एखाद्या विद्यार्थ्यांनी समजा जनरल टाकलेलं आहे, परंतु त्याच्याकडे आता समजा रिझर्वेशन, त्याच्याकडे समजा एखादा प्रमाण सर्टिफिकेट आलं, कास्ट सर्टिफिकेट आलं, मी समजा OBCचा विद्यार्थी आहे. ठीक आहे, परंतु मी फॉर्म भरतोय, मी समजा जनरलमधून फॉर्म भरला, माझ्याकडे आता कास्ट सर्टिफिकेट OBCची आहे, तर तसा बदल होऊ शकत नाही. हां, बघा, वाईस वर्सा पॉसिबल आहे, रिझर्व टू जनरल होऊ शकतं जर उमेदवारांनी कास्ट सर्टिफिकेट, जो काही व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, ओके, हे जर सबमिट केलं नसेल, ओके, इट इज काही प्रॉब्लेमच नाही मग त्याला. ओके, तो जनरलमध्ये जाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा लक्षात, जनरल टू रिझर्वेशन नॉट पॉसिबल, रिझर्वेशन टू जनरल पॉसिबल आहे. ओके, म्हणजेच रिझर्व स्टेटस मिळण्यासाठी कागदपत्रे आवश्यक आहे. ओके, अन्यथा जनरल कॅटेगरीमध्ये समजा तुमची जे काही शिफ्टिंग आहे ते जनरल कॅटेगरीमध्ये शिफ्ट आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट चौथ्या नंबरचं करेक्शन तुम्ही करू शकता, मायनॉरिटी स्टेटस रिमूव्हल, लॅक ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. जर उमेदवाराची मायनॉरिटी जर क्लेम केला असेल तर, आहे की नाही, उदाहरणार्थ मुस्लिम, जैन, शीख, ख्रिश्चन, ओके, पारसी, हिंदू, ठीक आहे, इत्यादी, पण मायनॉरिटी सर्टिफिकेट म्हणा, प्रूफ सबमिट केले नाही तर त्याचा मायनॉरिटी स्टेटस काढून टाकण्यात येईल. येत्या लक्षात. ओके, येत्या लक्षात, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याच्यात आय थिंक हिंदू नाही आहेत. ठीक आहे, मुस्लिम, जैन ह्या सगळ्या ह्याच्यात येऊ शकतात. येत्या लक्षात. ओके, आफ्टर दॅट 5, डिसेबिलिटी स्टेटस रिमूव्हल सपोर्टिंग. म्हणजे समजा जर तुम्ही समजा तिथं क्लेम केला होता का, समजा ऑर्फन आहे, समजा मी ऑर्फन आहे किंवा मी डिसेबल आहे किंवा मी मायनॉरिटीमध्ये येतो, परंतु त्याचे जर कागदपत्र तुम्ही क्लेम केल्यानंतर समजा तिथं जर ओरिजिनल कागदपत्र जर तुम्ही सबमिट नाही केले, तर तो तुमचा जो काही क्लेम आहे तो रिमूव्ह करण्यात येईल. ओके, ही सगळी भानगड आहे. उमेदवाराने समजा जे PW कॅटेगरीसाठी समजा मार्क केलं असेल, पण गव्हर्नमेंट मेडिकल बोर्डने दिलेलं डिसेबिलिटी सर्टिफिकेट सबमिट जर नाही केलं, तर ARCमध्ये हा स्टेटस रिमूव्ह केला जाईल. एकदा लक्षात. ओके, 5. आफ्टर दॅट 6व्या नंबरचं डिफेन्स स्टेटस. उमेदवाराने जर समजा डिफेन्स कोटामधून किंवा आर्म पोस्ट किंवा एक सर्व्हिसमॅन डिफेन्समधून समजा कोट्यामधनं समजा जर त्यांनी जर तिथं क्लेम केला असेल, ओके, आणि ते जो काही पर्टिक्युलर सर्टिफिकेट आहे डिफेन्स रिलेटेड तो जर नाही राहिला तरी तो क्लेम त्याचा चालला जाणार.
ओके, ऑर्फनचा तोच क्लेम. म्हणजे एखादा विद्यार्थी समजा अनाथ आहे, समजा तो जर त्याच्याकडे जर क्लेम प्रूफ करण्यासाठी जर डॉक्युमेंट नाही राहिला तर तो पण त्याचा म्हणजे लॅक ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्समुळे तो त्याचा स्टेटस रिमूव्ह करू शकतात म्हणजे करणारच. हे राहिलं लक्षात. ओके, चेंज इन टाईप ऑफ कॅन्डिडेट्स महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी. बघा, महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटसाठी 4 प्रकारचे टाईप्स राहतात, ABCDD. ओके, जन्मस्थान, पालकांचा डोमेसाईल, सरकारी नोकरी, पोस्टिंग क्रायटेरिया, यावर सगळ्यांवर तो जो काही टाईप्स आहे ते आधारित असतात. ओके, बऱ्याचदा उमेदवाराने चुकीचा टाईप भरलेला असतो. ARC मध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करून योग्य टाईप जो काही ABCD आहे दाखवता येते. उदाहरणार्थ, कॅन्डिडेटचा जन्म समजा जर महाराष्ट्रमध्ये जर असेल तो टाईप A मध्ये गेलेला आहे, समजा त्याचा जर जन्म महाराष्ट्र, चुकीने समजा त्याच्याकडनं समजा टाईप B जर झाले असा. ओके, परंतु त्याचा जन्म महाराष्ट्रात झालेला आहे हे कुठून माहिती पडणार, त्याचा जो काही जन्माचा दाखला आहे, समजा जर आपण तिथं जन्माचा दाखला जर दाखवलेला आहे तर काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्या लक्षात, हे ARC मध्ये करेक्शन तुम्हाला करता येईल. ओके, आफ्टर दॅट चेंज इन होम युनिव्हर्सिटी. ओके, महाराष्ट्रामध्ये जसं की मी फॉर एक्झाम्पल येईल 4 होम युनिव्हर्सिटीज आहेत, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. ठीक आहे, उमेदवाराने चुकीची होम युनिव्हर्सिटी जर निवडली असल्यास ARC वर डॉक्युमेंट व्हेरीफाय करून योग्य होम युनिव्हर्सिटी निवडू शकतो. हे लक्षात. ओके ओके, उदाहरणार्थ उमेदवाराने समजा तेच 12th समजा पुण्यामधनं झालं असेल, समजा चुकीने नागपूर टाकला असेल तर तो त्याला चेंज तिथं करता येईल. ओके, TFWSचं बघा, म्हणजे समजा TFWS मधून समजा तुम्ही फॉर्म भरला असाल, परंतु ते क्लेम करण्यासाठी समजा तुमच्याकडे जर आता TFWSचा काय राहतो, उत्पन्नाचा दाखला, आपल्या वडिलांचा उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल क्लेम करा. ओके, म्हणजे लेस दॅन आपण 8 लाख दाखवतो तेव्हाच आपण TFWS साठी काय होतो, क्वालिफाय होतो. ओके, मग हे जर आपण क्लेम जर तिथं प्रूफ नाही केलं तर तो रिमूव्ह करू शकतात. ओके, एक लास्ट राहिलं चेंज इन क्वालिफिकेशन. ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन उदाहरणार्थ 10वी 12वी ठीक आहे चुकीने जर भरली असेल तर ARCV तुम्हाला ती करता येईल. ओके, उदाहरणार्थ कॅन्डिडेटने डिप्लोमा कंप्लीट केला पण चुकीने समजा 12th ओनली भरला असेल तर त्या गोष्टी तिथं तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत्या, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे जाऊन चेंज करू शकता. ओके, अपार्ट फ्रॉम द अबाव पॉईंट्स कोणताही बदल ओके किंवा रेक्टिफिकेशन ARC मध्ये पॉसिबल नाही. ओके, याचा अर्थ फक्त वरील एरर्स जे काय तुम्ही रेक्टिफाय तुम्हाला करता येईल, बाकीचे जे काही पर्सनली डिटेल्स आहे उदाहरणार्थ जन्म, नाव, मोबाईल या तुम्हाला कोणत्याच प्रकारच्या गोष्टी तुम्हाला तिथे बदलता येणार नाही. ठीक आहे, महत्त्वाचा व्हिडिओ होता, या लक्षात, महत्त्वाचा व्हिडिओ होता. मी ब्राउचर मला वाचता वाचता ते एकदम क्लिक झालं आणि काही विद्यार्थ्यांचे माझ्याजवळ कमेंट्स होते, त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागला. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा, आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करा. अशाच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मी पोहोचण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.